Good morning, student. Today we have started new chapter number 24, substances, object and energy. EVS first 24 numberचा chapter. The substances means पदार्थ, object means वस्तू and energy means ऊर्जा, असा याचा अर्थ होतो. आणि या तिन्ही वर्डचे तुम्हाला मीनिंग माहिती असेल. तर बघा, राईट अ फ्यू लाईन्स ऑन द ब्लॅकबोर्ड विथ अ चॉक अँड नाव ऑब्झर्व द चॉक. तर तुम्हाला काय करायचं आहे, ब्लॅकबोर्डवर कोणताही थोडासा एक मजकूर लिहायचा आहे, काही लाईन्स लिहायचे आहे आणि ते लिहून झाल्यावर तुम्हाला ते खडूचे ऑब्झर्वेशन करायचं आहे. मग काय घडेल बघा, व्हॉट चेंज डू यू सी इन द चॉक. तर खडूमध्ये तुम्हाला कोणता बदल झालेला दिसला. तर वाईप द बोर्ड विथ अ डस्टर अँड देन टॅप द डस्टर अगेन्स्ट द टेबल. नंतर काय करायचं, तुम्हाला फळ्यावर लिहिलेले डस्टरने पुसायचं आहे आणि पुसून झाल्यानंतर ते डस्टर टेबलावर आपटायचं आहे, म्हणजे ठेवायचं आहे. व्हॉट डू यू सी, तुम्हाला काय दिसेल, द चॉक हॅज बिकम स्मॉलर अँड व्हेन द डस्टर वॉज टॅप पार्टिकल्स ऑफ chalk fell off from it and these particles were of the same color as the piece of chalk. तर काय दिसेल तुम्हाला की खडूचा जो आकार आहे तो कमी झालेला दिसेल आणि डस्टर आपटल्यानंतर डस्टरला चिकटलेले जे खडूचे छोटे छोटे कण असेल ते कण खाली पडले आणि हे कण खडूच्या रंगाचे तुम्हाला दिसेल. and these tell us that when you wrote on the blackboard, particles of the chalk stuck to the board and when you wiped the board they came off. तर काय होईल, यावरून तुम्हाला लक्षात येईल की फळ्यावर खडूने लिहिले असता फळ्याला खडूचे कण चिकटले आणि फळा जो आहे, ब्लॅकबोर्ड जो आहे, तो ब्लॅकबोर्ड पुसल्यानंतर ते कण फळ्यापासून ब्लॅकबोर्डपासून मोकळे झाले, हे तुम्हाला यामधून कळले असेल. टेक स्मॉल पीसेस ऑफ कॅन्डी शुगर ऑर कोल अँड पाऊंड देम इन अ मॉर्टर. तर बघा, कोळसा किंवा जे खडी साखर तुम्ही बघितली असेल तर त्या खडी साखरचे तुम्हाला तुकडे घ्यायचे आहे आणि ते आपल्याकडे जे मॉर्टर मीन्स खलबत्ता आहे त्या खलब्यात तुम्हाला ते कुटायचे आहे. मग तुमच्या काय लक्षात येईल, व्हॉट डू यू नोटीस, तुमच्या काय लक्षात येईल किंवा काय लक्षात आले. तर बघा, व्हेन यू pound the coal or the sugar it turns into a powder that is into small particles. तर काय होणार, कोळसा किंवा जे खडी साखर आहे ती कुठली असतात त्याची काय होणार, पूड तयार होईल, म्हणजे त्याचे बारीक कण आपल्याला मिळतात. म्हणजे तर बघा इथे पाउंडिंग पीसेस ऑफ कोल म्हणजे कोळशाचे जर आपण तुकडे खलबत्त्यात कुटले तर ते कशा प्रकारे होणार. ऑल सबस्टन्सेस वी सी अराउंड अस आर मेड अप ऑफ very tiny particles and you must have seen how sawdust or particles of wood fly when the wood is cut with a saw. तर काय आपल्या बघा, आपल्या सभोवतालच्या प्रत्येक पदार्थ जो सूक्ष्म कणापासून बनलेला हा असतो. म्हणजे करवतीने जर लाकूड कापताना लाकडाचा जो सॉडस्ट म्हणजे लाकडाचा भुसा म्हणजेच लाकडाचे छोटे छोटे जे कण आहे, पार्टिकल्स आहे, ते खाली पडतात, हे तुम्ही पाहिली असेल. बघा इथे दिसत आहे सेविंग वूड्स म्हणजे लाकूड कापताना त्याचा जो बारीक भुसा आहे तो खाली पडत आहे. नेक्स्ट बघा, व्हेन आयरन ऑर कॉपर इज मेड स्मूथ विथ अ फाईल we get particles of iron or copper. All substances like pencil, chalk, paper, wood, wheat grains, iron, copper, coal are all made up of fine particles. तर बघा इथं ग्राइंडिंग मीन्स दळणे. तर लोखंड किंवा तांबे आपण कांशीने घासतानाही लोखंडाचे तांब्याचे कण होतात. जसं बघा, पेन्सिल, खडू आहे, कागद आहे, लाकूड, गव्हाचे दाणे आहे म्हणजे व्हीट ग्रेन्स आहे, लोखंड आहे, तांबे आहे किंवा कोर्स आहे, असे सर्व जे पदार्थ आहेत ते सूक्ष्म कणापासून बनलेले असतात. The small particles of various substances that we can see are themselves made up of many tinier particles and these tiny particles are so small that they are not visible to our eyes.
तर बघा, आपल्या डोळ्यांना पदार्थाचे जे लहान कण दिसतात ते देखील अनेक सूक्ष्म कणांनी बनलेले हे असतात. आणि हे जे कण आहे ते एवढे लहान असतात की ते आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. Lakhs of particles of any substance must come together to form a particle that can be visible to us. त्यामुळे एखाद्या पदार्थाचा आपल्याला दिसू शकेल एवढा कण तयार होण्यासाठी त्या पदार्थाचे लाखो कण एकत्र असावे लागतात. And what are the small particles that can be seen in a big beam of light that enters a dark room? तर बघा, खिडकीच्या फटीतून उन्हाची जी तिरप आली की त्यात लहान लहान कण आपल्याला दिसत असतात. ते कशाचे असतात? तर बघा, the theory that all substances are made up of minute particles was proposed long ago by Kanad Maharshi. तर Kanad Maharshi was born in the 6th century BC at Prabhas Kshetra near Soti Somnath in Gujarat. तर बघा, पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे जे मत आहे ते कणाद महर्षींनी मांडलेलं आहे. तर कणाद महर्षीचा जो जन्म झाला तो इसवी सन सनापूर्वीच्या 6व्या शतकात गुजरात राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभास क्षेत्र येथे झालेला आहे. अँड हिज गिवन नेम वॉज उलूक. And he proposed that all things in the world can be classified into 7 categories, and he was also the first to suggest that every object in the universe is made up of minute particles. He named that tiny particles pillow. तर बघा, त्यांचे जे मूळ नाव होते ते उलूक होते आणि चराचर सृष्टीतील वस्तूंचे 7 गटात हे वर्गीकरण होते असे मत त्यांनी मांडलेले होते. त्यामुळे जगातील प्रत्येक जी वस्तू आहे ती सूक्ष्म कणांची बनलेली असते ही संकल्पना सुद्धा कणाद महर्षींनीच मांडलेली होती. त्यामुळे त्यांनी त्या कणाला पिलव असे नाव सुद्धा त्यांनी दिलेले होते. If there is a sudden shower, we take shelter under a roof at the roadside. Even though the rain does not fall on us directly, we get wet to some extent. Why? तर बघा, अचानक जर पाऊस सुरू झाला की आपण वरचणीला उभे राहतो आणि अंगावर पाऊस पडत नसतानाही आपण काही प्रमाणात भिजतो सुद्धा. असे का बरं होत असेल? तर बघा, the raindrops that fall on the road bounce off and break up into droplets. These droplets are also made up of tinier particles of water and they make us wet, and it means that liquid are also made up of small particles. तर बघा, पाणी जमिनीवर पडते की पाणी जमिनीवर पडले की त्याचे शिंतोडे जे आहे ते उडत असतात. आणि शिंतोडे म्हणजे काय? तर पाण्याचे लहान थेंब. आणि हे जे थेंब आहे ते पाण्याच्या सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात. त्यामुळे आपल्याला भिजायला होते. म्हणजेच जे द्रव पदार्थ असतात, लिक्विड असतात, ते द्रव पदार्थ ही कणाचेच बनलेले असतात. Naphthalene is continuously being converted into small particles in the gaseous state, and such small particles from the balls settle on the clothes. So the clothes too smell of naphthalene as the particles leave the naphthalene balls. The balls grow smaller in size and slowly disappear. तर बघा, आता नेफ्थेलिन मीन्स काय होते? डांबर गोळी. तर डांबर गोळीचे सतत वायुरूपातील लहान कणात रूपांतर हे होत असते. म्हणजे तिचा जो आकार असतो तो हळूहळू छोटा होत जातो. कपड्यांमध्ये ठेवलेल्या गोळ्यांचे लहान कण कपड्यांवर बसल्यामुळे त्यांना डांबर गोळीचा वास येतो. जर आपण डांबर गोळी कपड्यामध्ये ठेवली तर तिचा आकारसुद्धा हळूहळू कमी होतो आणि कपड्यामध्ये ठेवल्यामुळे त्या डांबर गोळीचा वाससुद्धा येतो.
आणि काही दिवसांनी या गोळ्या ज्या असतात त्या लहान लहान होत नाहीशा सुद्धा होत असतात. पार्टिकल्स ऑफ रंगोली आर फाईन लाईक अ फ्लोअर. रंगोली कलर्स आर ऑल्सो अवेलेबल इन द फॉर्म ऑफ ग्रेन्स. तर रांगोळीच्या कणांचा जो आकार असतो तो पिठाप्रमाणे बारीक असतो. त्यामुळे रांगोळीचे रंग जे लहान खड्यांच्या स्वरूपात सुद्धा आपल्याला दिसत असतात. नेक्स्ट पॉईंट आहे द स्टेट ऑफ सबस्टन्सेस, म्हणजे पदार्थाच्या अवस्था. वॉटर इज फाउंड इन नेचर इन 3 states, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. In all the 3 states, the individual particles of water remain the same, and however, the arrangement of the particles in each of these states is different. तर बघा आता पदार्थाची कशा अवस्था आहे. निसर्गातील पाणी हे सॉलिड मीन्स स्थायू, लिक्विड मीन्स द्रव आणि गॅसियस मीन्स वायू, अशा 3 अवस्थांमध्ये आपल्याला आढळते. त्यामुळे अवस्था बदलली म्हणजे स्टेट त्याचं चेंज झालं तरी या 3ही अवस्थांमध्ये पाण्याचा प्रत्येक कण हा एकसारखाच असतो. तथापि स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये त्यांची मांडणी सुद्धा ही वेगवेगळी असते. तसं बघा इथे आईस दिलेला आहे, बर्फ आहे, बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर म्हणजे पाणी आहे. आणि पार्टिकल्स इन अ सॉलिड म्हणजे स्थायूमधील कण कसे असतात आणि पार्टिकल्स इन अ लिक्विड म्हणजे लिक्विडमधील म्हणजे द्रवामधील कण कशा प्रकारे असतात. आणि पार्टिकल्स इन गॅस आणि वायूमधील कण कसे असतात. बघा इथे क्लाउड दिलेला आहे. या क्लाउडचे 3ही अवस्थामध्ये कशा प्रकारचं कण आढळून येते आपल्याला इथे दाखवलेलं आहे. As a result, we see differences in the properties of solid, liquid, and gaseous. All substances in nature have a particle form, that is, they are made up of particles. तर बघा त्यामुळे जे बर्फ, पाणी आणि जे बाष्प आहे यांच्या गुणधर्मातही फरक आपल्याला दिसून येतो. त्यामुळे निसर्गात आढळणारे जे सर्व पदार्थ आहेत ते कणरूप असतात. सामान्यपणे प्रत्येक पदार्थ हा एका ठराविक अवस्थेमध्ये असतो. इन नेचर एव्हरी सबस्टन्सेस ऑकर इन अ स्पेसिफिक स्टेट. मी आता सांगितलं. अकॉर्डिंगली दॅट सबस्टन्स इज कॉल्ड अ सॉलिड, लिक्विड अँड गॅस. फॉर एक्झाम्पल दिलाय त्यांनी. ॲल्युमिनियम अँड कोल आर सॉलिड्स, केरोसिन अँड पेट्रोल आर लिक्विड, अँड व्हाईल नायट्रोजन अँड ऑक्सिजन आर गॅसेस. तर बघा तर प्रत्येक पदार्थ हा एका ठराविक अवस्थेमध्ये असतो. त्यामुळे त्या पदार्थाला आपण स्नायू, द्रव किंवा वायू असं पदार्थ आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल जसं ॲल्युमिनियम कोळसा हे काय स्थायू आहे आणि केरोसिन, पेट्रोल हे द्रव आहेत आणि नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे काय आहे वायू आहेत. Different substances have different properties. Substances may differ with respect to properties like hardness, transparency, color, smell and solubility in water, etc. त्यामुळे वेगवेगळ्या पदार्थामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात आणि या पदार्थामध्ये जो कठीणपणा आहे, पारदर्शकता आहे, रंग, वास, चव आणि पाण्यात विरघळणे असे विविध गुणधर्म सुद्धा त्यामध्ये असतात. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट हा पॉईंट बघूया. हार्डवर्ड्स आहे. सबस्टन्सेस मीन्स पदार्थ, ऑब्जेक्ट मीन्स वस्तू, एनर्जी मीन्स ऊर्जा, सॉडस्ट मीन्स लाकडाचा भुसा आणि नेफ्थलीन मीन्स डांबर गोळ्या. एक क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3 मधला. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. त्यामधला फर्स्ट आहे व्हेन अँड व्हाय डू क्लॉथेस स्मेल ऑफ नेफ्थलीन. तर डांबर गोळ्या ठेवलेल्या कपड्याला डांबर गोळ्यांचा वास कशामुळे येतो त्याचा आन्सर आहे बघा. द नेफ्थलीन बॉल्स आर कंटिन्युअसली कन्व्हर्टेड इंटू स्मॉल पार्टिकल्स इन द गॅसियस स्टेट. दीज पार्टिकल्स सेटल डाऊन ऑन द क्लॉथेस इन विच they are kept, and therefore of naphthalene balls are kept for a long time in the clothes and they smell of naphthalene due to these particles. आणि हे परत आन्सर 2 times HW करायचं.